जालना जिल्ह्याला हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। खरं तर काल जालन्यात 41.7 अंश तापमानाची नोंद झालेली आहे। खरं तर ज्या ठिकाणी काल मी उभा होतो आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी या पुलावरती उभा आहे। रस्त्यावरती अगदी शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर दुचाकीवर येणारा प्रत्येक जो व्यक्ती आहे तो उन्हापासून बचाव करण्यासाठी टोप्या, रुमाल, हेल्मेट आणि इतर जे गॉगल असेल त्याचा वापर करताना खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता खूपच वाढत चाललेली आहे। त्यामुळे नागरिक सुद्धा आता घराबाहेर निघण्यास टाळाटाळ करतायत। प्रशासनाकडून सुद्धा नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत आहे की घराबाहेर जाणं टाळा, विनाकारण घराबाहेर पडू नका आणि 12 ते 3 या वेळेत घराबाहेर खरं तर जाऊ नका असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे। खरं तर उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन देखील करण्यात आलेले आहे। आपण जर पाहिलं तर भाग्यनगर उड्डाणपुलावरची ही सारी दृश्य आहे। दुपारी 12:30 वाजेची वेळ झालेली आहे। दुचाकीवर येणारा प्रत्येक व्यक्ती जो आहे तो आपण अशा पद्धतीने हेल्मेट, टोप्या, रुमाल किंवा इतर जे गॉगल आहेत या ठिकाणी वापरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर सध्या तापमानाचा पारा जो आहे तो खूपच वाढत चाललेला आहे। त्यामुळे नागरिकांनी आता घरी राहणंच पसंत केल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि प्रशासनाकडून सुद्धा तसं आवाहन आता जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आलेलं आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।